हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन। आज मी बनवणार आहे तांदूळाचे पापड। खूप असं ऊन पडतंय आणि इथे तांदूळ जे आहे कुठलेही भिजू घातलं नाहीये किंवा त्याला धुवून वगैरे गिरणीतून आणायचं म्हणजे दळून आणायची गरज पडणार नाहीये। इथे मस्त असे मी रेडीमेड तांदूळाच्या पिठाचे पापड बनवणार आहे। कुठलीही झंझट नाहीये त्याला भिजू घालणे किंवा डेली पाणी चेंज करणं, याचं काहीही गरज नाहीये। आणि खरंच खूप म्हणजे ज्याला पण पापड नाही बनवता येत ना, तर ते पण इथे मस्त असे पापड बनवू शकतात। तर इथे पहिले मी काय करते, जे चपाती वगैरे लाटते ना, मी तेच बेलन घेतलंय आणि चांगलं त्याला चिकटपट्टी लावून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी मस्त चिकटपट्टी लावून घ्यायची आहे, कारण की काय होतं, पापड जेव्हा आपण लाटतो ना, तर छान तो एकसारखा लाटला जातो आणि व्यवस्थित पण दिसायला पण छान दिसतो आणि तळायला पण तो व्यवस्थित तळला जातो। तर मस्त अशी चिकटपट्टी इथे लावून घ्यायची। इथे मी काळ्या कलरची चिकटपट्टी लावली आहे। त्याच्यानंतर अर्धी वाटी पाणी घेतलंय आणि डिंक जो आहे तर 4 इथे मी छोटे छोटे खडे मी पाण्यामध्ये टाकले। तर हे बेसिक आहे, तर हे पहिले करून ठेवायचं। तर त्याच्यानंतर इथे मी 1 केजी तांदूळाचं पीठ घेतलंय। तर त्याला चांगलं असं चाळून घ्यायचे। मी तुम्हाला दाखवलं नव्हतं, तर इथे दाखवते की 1 केजीचं राईस फ्लावर असं हे पीठ आहे बघा। तर हे मी डीमार्टमधून आणलंय। जर कुठलंही म्हणजे कुठे पण भेटतं हे, दुकानमध्ये, किराणा दुकानामध्ये किंवा ऑनलाईन पण भेटून जातं। पण मी इथे डीमार्टमधून 1 केजी असं तांदूळाचं पीठ आणलंय। तर चांगलं त्याला चाळून घ्यायचे। तसं तर त्याच्यामध्ये काहीच निघालं नाही आहे, पण मी तरी पण त्याला चांगलं चाळून घेतलंय। तर थोडं थोडं करून व्यवस्थित त्याला गाळून घ्यायचे। त्याच्यानंतर इथे आपण 1 केजीसाठी मी 1 पॅकेट पापड मसाला घेतलाय, जो की आपण उडदाचे पापड बनवतो ना, तर त्याच्यामध्ये जो मसाला टाकतो तर तोच इथे मी तांदूळाच्या पिठामध्ये टाकलाय। आणि टेस्ट जी आहे तर ती खरंच चांगली लागते। तुम्ही रसासोबत याला खाऊ शकता। कुठलाही म्हणजे असं छान असं खरंच खूप टेस्टी लागतो बघा पापड, आणि एकदम असा मस्त खुशखुशीत लागतो। तर जो मसाला आहे तर तो चांगला असा चाळून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जे जाड मिरे असतात ना, तर ते टाकायचे नाही आहे, कारण की पापड जो आहे तर तो फाटण्याचे जास्त चान्सेस असतात। तर काय करायचं, गाळून घ्यायचं त्याला चांगलं, चाळणीच्या सहाय्याने चाळून घ्यायचे आणि जे मिरे आहे जाडवाले मिरे जे आहे तर ते टाकायचे नाही आहे। आणि काय करायचं आहे, त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकदम असं व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर एका मोठ्या कपड्यामध्ये मी कपडा घेतला आहे व्हाईटवाला, आणि एका पराठीमध्ये त्याला ठेवून द्यायचे। त्याच्यानंतर एक पातेलं घ्यायचे। पातेलं चांगलं असं जड असावं, त्याचं बूड जे आहे तर ते जड असावं। त्याच्यानंतर 2 ग्लास घेतले, एकसारखे दोन्ही ग्लास आहे, कुठलाही म्हणजे दोन्ही ग्लास सेम आहे, कुठलाही मोठा किंवा लहान नाही आहे। तर इथे मी 1 ग्लास पाणी टाकते आहे। तर इथे मी तुम्हाला 1.5 ग्लासाची इथे दाखवते। तर 1.5 ग्लासाचं पापड जे आहे तर ते मी तुम्हाला दाखवते। तर इथे मी पहिले 1 ग्लास पाणी टाकलंय आणि त्याच्यानंतर अर्धा ग्लास परत पाणी टाकलंय। ह्या पाण्याला चांगलं असं उकळी येईपर्यंत त्याला सोडून द्यायचं आहे। तर नॉर्मल टेम्परेचरचं पाणी मी टाकताना टाकलं आहे। तर इथे मी 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे। त्याच्यानंतर तांदळाचं पीठ जे आहे तर ते पण 1.5 ग्लासच टाकायचं आहे। सिम्पल मेजरमेंट आहे, जितकं तुम्ही पाणी टाकसाल तितकंच त्याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे। तर पाण्याला चांगली उकळी आल्याच्यानंतर जे ग्लासमध्ये पीठ भरून ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये टाकायचे, आणि ग्लासमध्ये पीठ भरताना काही दाबून वगैरे असं भरायचं नाही आहे, हलक्या हाताने त्याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे की जितकं आपण पाणी घेतलं होतं मी जसं सांगितलं तितकंच त्याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे। तर 1.5 ग्लास पाणी टाकलं होतं, तर 1.5 ग्लास इथे मी पीठ टाकलं आहे तांदळाचं। त्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्याच्यानंतर काय करायचं आहे, त्याला तसंच असं 1-2 मिनटासाठी सोडून द्यायचं आहे। आणि सोडल्याच्या नंतर त्याच्यामधून म्हणजे जे पाणी जे आहे तर ते पिठाच्या वरती आलं पाहिजे, इथपर्यंत आपल्याला त्याला शिजू द्यायचं आहे। तर शिजल्याच्या नंतर जास्त वेळ काही ठेवायचं नाही आहे, लगेच म्हणजे 1 ते 2 मिनटंच लागतात। मी तर म्हणते 1च मिनटं मला लागला होता, जे पाणी आहे उकळीचं ते पिठाच्या वरती यायला, तिथपर्यंत आपल्याला त्याला उकळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर एखाद्या बेलण्याच्या सहाय्याने त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे, आणि गॅस जो आहे तर तो कमीच ठेवायचा आहे, कारण की पातेल्याला खाली लागण्याचे जास्त चान्सेस असतात। तर त्याच्यासाठी जेव्हा गॅस जो आहे तर तुम्ही बनवताय तर तेव्हा कमीच गॅस ठेवायचा आहे। त्याच्यानंतर त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे। मिक्स केल्याच्या नंतर काय करायचं, त्याला एखादा दोन नाही
काही सेकंदच त्याला झाकण ठेवायचं. त्याच्यानंतर त्याच्यावरती असं पाण्याचा थोडासा शिपका मारायचा आहे. जास्त पाणी नाही टाकायचे, फक्त हाताच्या म्हणजे असं शिपल्यासारखं करायचे आणि तसंच 1 ते 2 मिनिटासाठी त्याला साईडने ठेवून द्यायचे. त्याच्यानंतर एक मोठा व्हाईटवाला कपडा घेतलाय कॉटनचा, त्याच्यावर पण भरपूर असं पाणी मारायचे. कोरडा कपड्यावर पीठ टाकायचं नाहीये, कारण की कपड्यालाच खूप असं पीठ लागून जाईल. त्याच्यासाठी थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा, त्याला ओलं करायचं कपड्याला आणि त्याच्यानंतर जे पीठ आपण साईडने ठेवलं होतं 1-2 मिनिटासाठी ते त्याच्यावर टाकायचे आणि कपडा पण चांगला स्वच्छ घ्यायचा आहे. स्वच्छ घेतल्याने काय होतं, काही कलर वगैरे त्याला लागत नाही. मस्त असा व्हाईटवाला कपडा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे. गरम गरम असतानाच त्याला मळून घ्यायचं आहे, कारण की थंड झाल्यावर ते व्यवस्थित मळल्या जात नाही. आणि आपण बरेचशा ठिकाणी काय करतात की आता हे जे पीठ आहे परत याला वाफळवतात, तर काही गरज नाही आहे वाफ देण्याची. तर असंच तुम्ही त्याला छान अशी पापड जे आहे तर ते बनवू शकतात. तर इथे काय करायचं, चांगलं असं मळून घ्यायचं आहे त्याला. तुम्ही गरम असेल, खूप जास्त गरम असेल तर तुम्ही ग्लासने किंवा तांब्याने पण त्याला चांगलं मिक्स करू शकता. तर इथे काय करायचे, मळल्यानंतर चेक करायचे की पीठ जे आहे तर ते सॉफ्ट चांगलं झालं आहे की नाही. नाहीतर मग परत 2 ते 3 मिनटं त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. तर इथे चांगलं त्याला कवर करून घ्यायचे, कारण की जे पीठ आहे ना तर ते थंड होऊ नये, लवकर थंड होऊ नये, त्याच्यासाठी त्याला चांगलं कवर करून घ्यायचंय. तर इथे एखाद्या डब्यामध्ये पण तुम्ही हे पीठ ठेवू शकता. म्हणजे कसं होतं की ते थंड होत नाही लवकर आणि गरम गरम पिठाचे पापड छान बनल्या जातात. कारण की थंड झाल्यावर काय होतं की ते लाटायला खूप हार्ड जातात आणि व्यवस्थित जमतही नाही. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडा मोठा पापड बनवू शकता किंवा छोटा पापड बनवू शकता. इथे मी मीडियम पापड बनवलेत आणि जे डिंकाचं पाणी आहे तर ते पराठीला थोडंसं लावायचे आणि त्याच्यानंतर त्याला चांगलं असं पिठाला जे आहे तर ते मळून, म्हणजे जितकं तुम्ही पापड बनवताय तर त्याच पिठाला चांगलं असं पराठीवरच त्याला मळल्यासारखं करायचे आणि छान असे पापड जे आहे तर ते लाटून घ्यायचे. जर तुम्हाला असं वाटते की ह्या साईडने थोडासा फाटतोय, तर त्याला असं थोडंसं परत त्याला असं हाताच्या सहाय्याने त्याला पापडावर टाकायचे. म्हणजे काय होतं, तुम्हाला जो पापड आहे तर तो छान एकसारखा दिसेल आणि व्यवस्थित तो गोलसर पापड येईल. तर इथे मस्त असे जे पापड आहे लाटून तयार करायचे. मी सांगितलं जसं की ज्याला पण पापड येत नाही ना, तर हे पापड ते बनवून तयार करू शकतात. इतके सोपे पापड आहे बघा. त्याच्यानंतर काय करायचं, ज्या साईडने तुम्ही पापड काढणार आहे तर त्या साईडने थोडंसं जाडसर ठेवायचे. म्हणजे काय होणार की पापड तुम्हाला काढायला जो आहे तर तो खरंच खूप सोपा जाईल आणि फाटणार वगैरे नाही. ज्या साईडने तुम्ही पापड काढणार आहात त्या साईडने थोडंसं जाड ठेवायचे. त्याच्यानंतर मी सगळे पापड जे आहे तर थोडं म्हणजे मीडियम साईजचे मी पापड बनवले. जसं मी सांगितलं, तुम्हाला तुमच्या आवडीने तुम्ही बनवू शकता. मोठा पापड, छोटा पापड किंवा मीडियम जसं मी बनवले तसे. तर मस्त असे छोटे छोटे पिठाचे गोळे घ्यायचे आणि चांगलं त्याला पराठीवरच त्याला मळून घ्यायचे आणि त्याच्यानंतर डिंकाचं पाणी लावायचे. डिंकाचं पाणी लावल्याच्या नंतर छान असा पापड जो आहे तर तुम्ही बनवून तयार करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी कसा पापड बनवते. पीठ जे आहे तर ते हाताने सरकवते आणि बेलननी त्याला परत लाटते. तर मस्त अशी सिंपल रेसिपी आहे बघा. कुठलंही म्हणजे तुम्हाला भिजवायचं काम नाही. जसं मी सांगितलं, तांदूळ भिजवायचं काम नाही, 2-3 दिवस पाणी चेंज करायचं काम नाही. मस्त असे पापड जे आहे तर ते बनवून तयार होतात आणि माझा एकही पापड जो आहे तर तो फाटलेला नाही आहे किंवा असा चिरलेला नाही आहे. सगळे पापड जे आहे तर ते छान असे मस्त असे बनवून तयार झालेत बघा. तर बरेचसे जण काय करतात, जेव्हा त्याला शिजवून घेतात परत त्याला वाफळून घेतात. तर मी तसं काही करत नाही. लगेच त्याला म्हणजे जेव्हा शिजवते ना तर तेव्हाच त्याला 2-3 मिनटं त्याला तसंच सोडून देते. तर खरंच म्हणजे खूप लवकर बनतात हे पापड. फक्त लाटण्याची जी टाईम आहे तो सोडून, म्हणजे जेव्हा तुम्ही शिजवता वगैरे तर तेव्हा पटापट होऊन जातं. आणि बाकीचे पापड मी दुसऱ्या दिवशी बनवणार होते, कारण की माझा शाळेतून
येणार होता, त्याला आणायला जायचं होतं आणि शक्ती पण उठली होती. तर दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला एका ग्लासाचं मेजरमेंटचं मी तुम्हाला दाखवते. तर 1 ग्लास इथे मी पाणी घेतलं आहे, तर 1च ग्लास इथे मी पीठ घेते आहे. जसं मी पहिले 1.5 ग्लास पाणी टाकलं होतं तसंच 1.5 ग्लास पीठ टाकलं होतं. खरंच खूप सिंपल मेजरमेंट आहे. शिल्लक पण थोडंसं पाणी वगैरे टाकायचं नाही आहे किंवा वरतून काही मीठ वगैरे टाकायचे नाही आहे, कारण की त्या पापड मसाल्यामध्येच खारं मीठ असतं की म्हणजे सगळं असतं त्याच्यामध्ये, मिरे वगैरे सगळं असतं. तर वरतून काहीच याच्यामध्ये टाकायचं नाही आहे किंवा थोडंसं मी मीठ टाकते वगैरे तसं काही करायचं नाही आहे. नाही तर वरतून तुम्ही जर का मीठ टाकसान तर जे पापड आहे ते खारट होण्याचे जास्त चान्सेस असतील. तर याच्यामध्ये वरतून काहीच टाकायचं नाही आहे. तसंच 1 ग्लास पाणी टाकायचं, गरम होऊ द्यायचं, परत त्याला उकळी येऊ द्यायची. उकळी आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 1 ग्लास पीठ टाकायचं, त्याला चांगलं खालचं जे पाणी आहे तर ते पिठावर येईपर्यंत त्याला तसंच सोडून द्यायचं. आल्याच्या नंतर बेलनच्या सहाय्याने त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्याच्या नंतर 1-2 मिनटं त्याला तसंच सोडायचं पाण्याचा शिपका मारून. आणि पाण्याचा शिपका मारल्याच्या नंतर 1-2 मिनटं सोडल्याच्या नंतर जो कपडा आहे तर तो ओला करायचा परत आणि त्याच्यामध्ये पीठ टाकून त्याला चांगलं परत मळून घ्यायचं. असं खूप जास्त गरम असेल तर जसं मी सांगितलं ग्लासच्या सहाय्याने पण तुम्ही ते मळू शकता. आणि चांगलं कवर त्याला करून ठेवायचं. म्हणजे काय होणार की जे पीठ आहे तर ते थंड होणार नाही. जसं पहिले मी 1.5 ग्लासाची रेसिपी सांगताना तसं सांगितलं, तसंच 1 ग्लास पण आहे. याच्यासाठी की तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये त्याच्यासाठी. आणि 1.5 ग्लासाचं जेव्हा मी बनवत होते तेव्हा ते पातेल्यात बसलं पण नव्हतं. त्याच्यासाठी मी एका ग्लासाचं दुसऱ्या दिवशी छान एका ग्लासाचीच बनवली सिंपल. आणि तुम्ही बघू शकता पहिल्या दिवसाचे पापड जे आहे तर ते मी रात्रभर पंख्याखाली ठेवले होते. जास्त फुल स्पीड नाही करायची आहे पंख्याची, 1 ते 2 याच्यावरच पंखा राहू द्यायचा आहे आणि तसंच त्याला रात्रभरासाठी सोडून द्यायचं आहे. तर तुम्ही कालचेच पापड बघू शकता, एकदम असे कडकडीत ते सुकले होते, म्हणजे वाळले पण होते. तर याला उन्हात वगैरे पण ठेवायचं काम नाही आहे. जर तुम्ही वर्षभर त्याला ठेवायचं असेल तर जसं पॉसिबल होईल तुमच्या घरामध्ये जसं ऊन येतं तर तसं तुम्ही ठेवू शकता. तर इथे दुसऱ्या दिवशीचे पण पापड बघू शकता, खरंच खूप छान बनले होते. तर सगळे पापड जे आहे तर ते मी बनवून तयार केले होते. आणि माझ्या घरी तर असं दिवसभर तर काही ऊन राहत नाही, पण जसं पॉसिबल होईल, जसं बाल्कनीमध्ये सकाळी ऊन येतं, दुपारी इथे खिडकीमध्ये ऊन येतं, तर तसं मी इथे दाखवलं. म्हणजे बाल्कनीमध्ये पण 10-15 मिनटंच ऊन आलं होतं आणि खिडकीमध्ये पण 15 ते 20 मिनटं ऊन होतं दुपारचं. तर तसं मी त्याला उन्हामध्ये ठेवलं. 1 दिवसच ठेवलं, जास्त काही दिवस ठेवलं नाही. आणि मस्त असे कडकडीत पापड जे आहे तर ते छान असे सुकले होते. जर तुमच्याकडे पॉसिबल असेल तर 2-2.5 तास त्याला छान ऊन दाखवायचं. आणि जे पापड आहे तर ते चांगले असे वाळले होते. तर इथे मला म्हणजे मी जसं पहिल्या दिवशी 1.5 ग्लासाची बनवली, दुसऱ्या दिवशी 1 ग्लासाचं बनवलं, कारण की घरामध्ये जर का लहान मुलं असतील तर पूर्ण आपण करू शकतो पूर्ण एका दिवशी, पण जर घरामध्ये लहान जर का मुलं असतील तर नाही होत, कारण की त्यांच्याकडे पण लक्ष द्यायचं असतं. तर इथे मला पापड बनवायला 3 दिवस लागले. पहिल्या दिवशी मी 1.5 ग्लासाची बनवली, दुसऱ्या दिवशी 1 ग्लासाची बनवली आणि तिसऱ्या दिवशी जे आहे पापड तर ते जे उरले होते, 1 ग्लासच पीठ उरलं होतं तर ते तितक्याचं बनवून टाकलं. तर इथे मला 3 दिवस लागले. जर तुमच्या घरामध्ये लहान मूल नसेल तर तुम्ही पटापट 1 ते 1.5 तासामध्ये 1 किलोचे पापड बनवू शकता. तर हेल्प म्हणजे घरामध्ये कोणी असेल अजून तर तुम्ही त्याची हेल्प घेऊ शकता. आणि छान बनवायला पटापट बनल्या जातात. हे काहीच याच्यामध्ये पापड फाटत तुटत नाही, व्यवस्थित पापड बनल्या जातात. तळताना पापड जे तेल आहे तर ते एकदम कडकडीत गरम नाही होऊ द्यायचं. इथे जे तेल आहे तर ते खूप असं कडकडीत गरम झालं होतं, त्याच्यामुळे पापडचा जो खालची बाजू आहे तर ती थोडीशी लालसर झाली होती. तर इथे मुलीची तयारी होती, पापड पूर्ण म्हणजे तिने घेतला पण होता नंतर. तर थंड झालेला पापड मी तिच्या साईडने ठेवला होता, तर तिने लगेच घेऊन टाकला होता. तर पापड जे आहे तर तुम्ही जे
बघू शकता किती छान असे पापड बनून तयार होत आहे. कुठलाही पापड असा तुटलेला नाही आहे, फुटलेला नाही आहे. मस्त असे जे पापड आहे तर ते डबल त्याची साईज झाली होती बघा तळून. तर जसं मी सांगितलं तेल जे आहे तर ते खूप जास्त असं तापलं होतं, एकदम असं कडकडीत झालं होतं. त्याच्यामुळे ते पापड जे आहे खालच्या साईडने तो थोडासा लालसर झाला होता. जेव्हा तुम्ही तळसान पापड तेव्हा जास्त एकदम असं धुवाधार म्हणजे एकदम वाफ त्याच्यातून तेलामधून जी वाफ निघतीये तर तिथपर्यंत आपल्याला गरम करायचं नाही आहे. गॅसला मीडियम ठेवायचे आणि तुम्ही बघू शकता पापड जो आहे तर तो तळून किती असा मोठा झाला आहे. म्हणजे त्याची डबल टिबलनं साईज झाली बघा. म्हणजे जसं मी पापड मसाला टाकला ना तर त्याच्यामुळे त्याची जी साईज आहे तर ती डबल टिबल झाली बघा. तर त्याला चांगलं असं म्हणजे तळताना कमी गॅस ठेवायचं आहे. आणि छोट्या छोट्या टिप्स आहे, तुम्ही जर का त्या फॉलो केल्या ना तर मस्त अशी पापड जे आहे तर ते बनून तयार होतात. तर याला काही उन्हामध्ये जास्त वेळ ठेवायची गरज नाही आहे. मस्त असे वर्षभर जे पापड आहे तर ते टिकतात आणि व्यवस्थित मस्त पापड जे आहे तर ते बनून तयार होतात. जसं मी सांगितलं छोट्या छोट्या टिप्स आहे. आणि तांदूळ काही भिजवायची गरज नाही आहे किंवा तांदळाला वाळू घाला एवढं झंझट करायचं काम नाही आहे. मस्त असे झटपट बनवून तयार होतात हे पापड. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. स्वस्त राहा, मस्त राहा, चांगलं जेवण करा.